वेलकम बॅक. आज सकाळी आम्ही चेकआउट केलं आणि आम्ही आमचं लगेच आमच्या रिसॉर्टवर सोडलं आणि कृणालला मी डिरेक्टली इकडे मोरजिम बीचला घेऊन आली आहे. यार काय बीच आहे, खूप शांत बीच आहे, कोणीच नाही आहे इकडे. हा नॉर्थचा बीच आहे आय गेस. मस्त आहे, थोडंसं ऊन आहे पण एकदम रिकामा बीच आहे, कोणच नाही आहे, अजिबात गर्दी नाही आहे. सगळे फॉरेनर्स आहेत तिकडे. उघडे नागरी स्विमिंग करतात. पण आम्ही चाललोय तिकडे एंडला त्या. खूपच लवकर आलो आहे. थोडा वेळ इथे वेट करू आम्ही आता आणि त्याच्यानंतर आतमध्ये जाऊ. बाय द वे हे नवीन गोवाचं एअरपोर्ट आहे, मनोहर एअरपोर्ट. आणि किती भारी आहे. मागे थलासा असं छोटासा रेप्लिका बनवला आहे. तर मला सांग, तुझं ओव्हरऑल गोवा एक्सपिरियन्स कसा होता? वेगळा माझा आफ्टर मॅरेज. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. जोरात बोल ना. माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. असं काही नाही, बंद लिहिल्यासारखं बोलतोय. माझं नाव कृणाल आहे. अनमोल माझी नवरा बायको आहे. माझा गोवा एक्सपिरियन्स एकदम मस्त झाला आहे. तिने कोणत्याच गोष्टीसाठी नाही बोलली मला. माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. क्लबमध्ये गेल्यावरती मी कोणत्याच पोरीकडे बघितलं नाही असं नाही, पण तिने मला बिलकुल अडवलं नाही. तर अशा प्रकारे माझा गोवा एक्सपिरियन्स खूप छान होता. प्रत्येक ठिकाणी मी फिरलो. मला जी खायला वस्तू घ्यायची होती त्याच्यासाठी ती मला कधीच नाही बोलली. तर म्हणजे ती अलाव करत होती मला प्रत्येक गोष्टीसाठी. आणि ती अशी म्हणजे तिला एकदा असं बोललं ना की मला आज शिवा व्हॅलीला जायचं आहे, तिकडे जाऊन एकट्याला मला मजा करायची.
तर ती मला नाही असं बिलकुल बोलली मी हो ॲक्च्युली बोलली. तिने मला पाठवलं. हां, मी ती हो फक्त मला बोलली. बोलायची की ये तू लवकर घरी, मग बघू तुला. मग बघते तुला जायचं आहे तुला. पण कुणाल तू गेलेलास, किती खोटं सांगशील? हो गेलेलो ना, गेलेलंस. अर्ध्या तासात आलो परत. कारण की 15 तिथे काहीच मिनटं जायला, नव्हतं. 5 मिनटं हे बघितले, किती 15 खोटं, मिनटं यायला, किती 5 खोटं मिनटं बोलशील, एक्स्ट्रा झाले. किती खोटं बोलशील. त्या 5 मिनिटाला पण तिने मला दारावरती उभं ठेवलं तिकडे होतं. हा माझा तू तिकडे एक्सपिरियन्स गेला, खूप छान गोव्याचा तिकडे एक्सपिरियन्स होता माझा. काहीही नव्हतं त्या चिव्या व्हॅलीला. तू असाच आला दुरबुडून थोबाड खाली करत. माझ्याकडे फक्त 2 हाफ पॅन्ट होत्या. त्याच हाफ पॅन्ट मी गेले 5 दिवस वापरतो, आदली बदली करून. तिला मी म्हटलं की मला एक हाफ पॅन्ट घेऊन दे, तर ती मला बोलली की घे ना. कृणालची बुक्की मारी नरडं तोडून टाकीन. तर अशा प्रकारे माझा हा गोव्याचा एक्सपिरियन्स खोटं बोलतोय, खरं बोलतोय. खरं माझा कसं वाटलं एक्सपिरियन्स तुला खूप छान गोव्याचा होता. लाईट येत जात होती, त्याच्यामध्ये ती बिलकुल घाबरत नव्हती. तिला खूप आवडलं म्हणजे गोवा ह्यावेळी. खूप स्कूटीवरती तर बिलकुल मला तिने त्रास दिलेला नाही. खूप फिरायला खूप छान होता माझा तो एक्सपिरियन्स. माझी बिलकुल इच्छा होत नाही आहे लवकर घरी जायची. मी आराम करेल माझ्याकडे. गप्प बस, चल. ऐक माझा हात दुखायला लागला. चल आता गपचूप सांग, नाही. कसं वाटलं तुला गोवा? सांग ना कसं वाटलं गोवा फिरून? Hello guys, this is Krunal Jagpal. Requesting attention. Yeah, This that's is a paging announcement. I repeat a paging announcement from Mr. Mahad Sehgal. I repeat, Mr. Mahad Sehgal, traveling on Indigo flight 6C2326 to Delhi. Requesting Mr. Mahad to kindly meet an Indigo staff at gate number 13 immediately. Thank you. Requesting attention, please. This is a paging announcement from Mr. Mahad Sehgal. I repeat, Mr. Mahad Sehgal. Traveling on Indigo flight 6C2326 सांग ना, कसा होता तुझा कसा होता तुझा गोवा एक्सपिरियन्स ओव्हरऑल? आणि टोपी काढत अंधार येतोय, अंधार येतोय, अंधार येतोय. So what? गोवा Tell your phone to capture me. Why should I remove my cap? एवढं पण कॅप्चर नाही करू शकत ना तू असा So it's a cap अंधारात and it जाऊन. should capture. अंधारात जाऊन नाही कॅप्चर करू शकत. So let it be. सांग ना कसा होता गोवा? Hi guys, this is Krunal Jagtap and she is my wife Anmol Jagtap, which she denies every time. She wants to be always Anmol Kamble. She is not going to change her surname. So हा let it प्रश्न be. नाहीये, Let's हा come प्रश्न on. आहे की गोवा एक्सपिरियन्स कसा होता? Let's come on a topic. Let's come on a topic. How was my Goa experience? So overall my experience was so good. प्लीज मराठीत बोला, माझं चॅनल हे मराठी भाषिक लोकांसाठी आहे. असं या गाईज आम्ही खूप साऱ्या ठिकाणी फिरलो म्हणजे राईट फ्रॉम ट्रेन टू एअरपोर्ट, ह्याच्यामध्ये जितक्या पण गोष्टी आल्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोर केल्या. म्हणजे सकाळी उठल्यानंतर नाश्ता करणं हॉटेलवरती मग स्कूटी काढून आम्ही कुठेतरी बाहेर जाऊन फिरणं, म्हणजे बागा, कॅलंगट, वॅगेटॉर आणि काय नाव अंजुना. आय एम सो सॉरी जर माझ्याकडून काय प्रोनाऊन्सिएशन मिस्टेक वगैरे होत असेल तर. मोर्जिम, हा मोर्जिंग, तिकडे जाऊन अगोडा फोर्ट तिकडे गेलेलो होतो. सिक्वेरियम जे काय तर खरंच छान एक्सपिरियन्स होता. ऑथेंटिक जेवण जेवलो, असंच फालतू कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये काहीही जेवलं असं काही नाही. पैसे वाचवायचं तर जरा ऑथेंटिक जेवलं पाहिजे. आणि किती वेळा आपण नॉर्थची टेस्ट करणार, कधीतरी आपलं महाराष्ट्राची पण गोव्याची पण परंपरा काय त्यानुसार आपण जेवण केलं पाहिजे त्या एरियामध्ये जाऊन. तर हे करणं खूप गरजेचं असतं. त्याशिवाय स्कूटी खूप चालवली मी, अंग दुखायला लागलं माझं, पण ठीक आहे चालू. ठीक आहे, कळलं एक्सपिरियन्स. आता माझ्या व्ह्युअर्सला टिप्स दे गोव्यासाठी. मी तुम्हाला टिप्स देतो गाईज की काय काय टिप्स असतात? ट्रेनने एक्सप्लोर करा. तिकडे जाऊन प्रायव्हेट व्हेकल करण्याऐवजी एक स्कूटी घ्या जर याचं कपल चाललं. जी येलो प्लेटेड असेल. येल्लो प्लेटेड सगळ्यात महत्त्वाची. थोडी महाग असेल पण येल्लो प्लेटेड घ्या, कारण तुम्हाला कोणताच पोलीसवाला अडवणार नाही त्यानंतर. आणि इन केस तो बघ आणि
इन केस हो आशिष पाटील गाईस माझ्या ब्लॉगमध्ये आलाय. ब्लॉगमध्ये आशिष पाटील आला आहे. हां तर आपण कुठे होतो. हां तर तुम्ही स्कूटी वगैरे घ्या रेंटने, कार घ्या, पण मी तरी म्हणेन की प्रायव्हेट टॅक्सीज वगैरे करून एक्सप्लोअर करणं एवढं जमणार नाही. सो प्लीज तुम्ही तुमच्या व्हेकल घेऊन मॅपवरती बघा आणि तसं ट्रॅव्हल करा. 30 हां आणि गव्हर्मेंट च्या जेवढे पण ट्रान्सपोर्ट्स आहेत ते यूज करा, कारण जिकडे तुम्हाला 1000 रुपये लागतात त्याच्याऐवजी तुम्ही तिकडे फक्त 100-150मध्ये काम करू शकता. तर या सगळ्या गोष्टी करा. जेवण नॉर्थ अवॉइड करा किंवा फ्रोझन फूड अवॉइड करा. मोठे रेस्टॉरंट्स अवॉइड करा. जितकं छोट्या हॉटेलमध्ये जाऊन जेवता येईल ना तिकडे छान टेस्ट मिळेल तुम्हाला. येस. आणि प्रत्येक जेवणानंतर केळं खाणं खूप महत्त्वाचं असतं, कारण पोट जर नीट साफ नाही झालं तर मग तुम्ही बघितलंच असेल जॉबमध्ये आम्हाला सो खूप घाणेरडं. तर असा होता आमचा गोवा एक्सपिरियन्स. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही सगळे गोवाचे सिरीज बघितले. आम्ही असंच आणखीन खूप सारा नवीन कॉन्टेंट घेऊन येऊ. दोघं भले माझं चॅनल आहे पण कृणाल मला जास्त व्ह्यूज देतो या चॅनल्सवर जेव्हा तू बोलतो. येस. तर होप यू लाईक द गोवा सिरीज. असंच मला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्या व्हिडिओजवर कॉमेंट करा. माझे इतर व्हिडिओज पण जाऊन बघा. आणि अजून एक रिक्वेस्टेड टॉपिकवर मी व्हिडिओज बनवणार आहे, जे की माझं वेडिंग आउटफिट अनाऊन्समेंटसाठी मध्ये पॉज केलेलं. तर ही माझ्या चॅनलवरती आणखीन भरपूर साऱ्या सिरीज टाकणार आहे जे की रिक्वेस्टेड आहे. वेडिंग आउटफिट्स खूप सारे इंस्टाग्रामवर मला त्याचे रिक्वेस्ट आले, तर त्याचा फुल फ्लेज व्हिडिओ मी बनवणार आहे. सो ते पण मी तुम्हाला सांगेन पोस्ट केल्यावर. सध्यासाठी तुम्ही आमच्या गोवा सिरीजला लाईक करताय आणि तुम्हाला आवडतं आहे इंस्टाग्रामच्या स्टोरीजवर. तुम्हाला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा, ज्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी टाकणार आहे. बाकी बाय, भेटूया पुढच्या एपिसोड्समध्ये.